तर मित्रांनो, सध्या ना महाराष्ट्रामध्ये खरंच जातीवाद जास्त वाढलाय. पण आता कसं आहे ना, काहींचं म्हणणं आहे की लक्ष्मण हाके साहेब यांच्यामुळे वाढलाय आणि काहींचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं जातीभेद वाढलाय. पण खरंच जातीभेद कुणामुळे वाढलाय आणि खरंच जातीभेद कुणी केलाय आणि कधी केलाय आणि कसा केलाय हे ऐकू एका कवितेमधून. तर मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बघा आता जातीभेद किती कठोर केला होता. बघा जातीभेद कसा केला होता. बघा जातीभेद कसा केला होता. मारमाग ओबीसी वाला गावाच्या बाहेर ठेवला होता. बघा जातीभेद कसा केला होता. मारमाग ओबीसी वाला गावाच्या बाहेर ठेवला होता. कामापुरताच वापर त्याचा केला होता. आता कुणी केला होता हे का तुम्हाला सांगायची काही गरज नाही. बघा जातीभेद कसा केला होता. मारमाग ओबीसी वाला कसा गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. पण संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. पण संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. मग काय शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती आणि त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. आता गरिबाची किंमत तर नव्हती बरोबर आहे, पण त्यांच्या लोकात बसाय पण आम्हाला मुभा नव्हती. त्यामुळं आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती आणि आता पण नाही. आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. म्हणजे आम्ही त्यांना बोलूही शकत नव्हतो. आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. बघा किती कठोर जातीभेद होता. आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती आणि त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. आता संविधानामुळे आमची किंमत वाढती. संविधानामुळे आमची किंमत वाढती. मग काय शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बघा बघा जातीभेद कसा केला होता. मारमाग ओबीसी वाला गावाच्या बाहेर ठेवला होता आणि खरंच कामापुरताच वापर त्याचा केला होता. ये आणि निघ. बघा जातीभेद कसा केला होता. मारमाग ओबीसी वाला गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. पण त्याला संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. मग काय शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, त्यांनी त्यावेळेस केलं होतं आती आणि खरंच आती केलं होतं. त्यांनी त्यावेळेस केलं होतं आती, पण आम्हाला त्यावेळेस कुणी नव्हता साथी. त्यांनी त्यावेळेस केलं होतं आती, पण आम्हाला त्यावेळेस कुणी नव्हता साथी. आता आमची वाटते भीती. आता यांनाच आता आमची वाटते भीती. मग काय शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या
भारताच्या दरबारात. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. काय म्हणतात? जातीभेद, जातीभेद, जातीभेद. बघा किती कठोर जातीभेद केला होता. त्यामुळं मला एक वाक्य परत म्हणायचंय, बघा जातीभेद कसा केला होता. शॉर्टकट म्हणतो, बघा जातीभेद कसा केला होता, महारमांग गावाच्या बाहेर ठेवला होता. बघा जातीभेद कसा केला होता, महारमांग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. बघा जातीभेद कसा केला होता, महारमांग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. पण खरंच खरंच संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. का? शिक्षणामुळे. संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. मग काय, शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. मित्रांनो, नक्की या कवितेबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय, काय वाटतंय, नक्की मला कमेंटमध्ये कळवा.